नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आपण खूप वेळेला पोलीस अधिकारी बघत असतो, परंतु तो पोलीस अधिकारी कोणत्या पदावर आहे हे आपल्याला ओळखताच येत नाही। तर त्याच्यासाठी पोलिसांचा युनिफॉर्म असतो आणि या पोलिसांच्या युनिफॉर्म वरून तुम्ही पोलीस अधिकारी कोणत्या दर्जाचा आहे, त्याचं पद काय आहे आणि त्याला कोणते अधिकार आहेत हे सगळं तुम्हाला माहिती होऊ शकतं। म्हणून एक नागरिक म्हणून आणि परीक्षार्थी म्हणून देखील तुम्हाला हे माहितीच असलं पाहिजे। तर बॅच जी असते यांच्या शोल्डरवर, तर त्याच्यावरून देखील तुम्ही त्यांची रँक ओळखू शकता। तर आज आपण शिपाई या पदापासून तर डायरेक्ट PSI म्हणजे जे सर्वोच्च IPS जे पद असतं तर त्याची विषयी माहिती जी आहे तर ते घेणार आहोत, ज्याच्यामध्ये बॅच, त्याची रँक आणि प्रत्येक रँक नुसार पगार किती असतो याच्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। नुकतंच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि जे स्वतः गृहमंत्री आहेत त्यांनी घोषणा केली की 13,000 पेक्षा जास्त पदांची भरती ते राबवणार आहेत आणि याच्यासाठी तुम्ही तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीने आपली महाराष्ट्र पोलीस भरतीची रेकॉर्डेड बॅच लॉन्च केलेली। ही बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा। हा नंबर दिसत असेल यांना तुम्ही कॉल करू शकतात आणि या बॅचच्या प्राइसवर तुम्हाला आणखी 10% एक्स्ट्रा ऑफ मिळू शकतं जर तुम्ही GM10 हा कोड यूज केला तर। आलं लक्षात? चला तर आता आपण सुरुवात करूया। बघा, सगळ्यात पहिलं जे पद आहे ना, म्हणजे जिथून पोलीस सुरू होतं तर ते म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल, ज्याला आपण काय म्हणतो शिपाई। पण शक्यतो त्यांना शिपाई हा शब्द वापरण्यापेक्षा कॉन्स्टेबल हे शब्द वापरतात। तर त्यांची जर तुम्ही बॅच पाहिली तर तिथं फक्त मपो राहतं। मपो म्हणजे काय, महाराष्ट्र पोलीस। आणि बाकी तुम्हाला इथं काही स्ट्रिप्ट वगैरे काही कोणताही बॅच जे आहे दिसणार नाही, साधं असतं। यांना पेमेंट असतं S7 चं 21,700 ते 59,100। हे गट क संवर्गातील पद आहे। याच्यासाठी महाराष्ट्र पोलीस भरतीची परीक्षा होते, जी नुकतीच आता 13,000 प्लस जागांची भरती होणार आहे। तर ती परीक्षा होते आणि त्या परीक्षेच्या माध्यमातून हे उमेदवार सिलेक्ट होतात। यांचं मेन काम काय असतं? पेट्रोलिंग करणं, चेकिंग करणं, कायदा सुव्यवस्था राखणं, सुरक्षेची कामं करणं, जनतेशी सगळ्यात जास्त जो संपर्क येत असेल ना, की सगळ्यात जास्त माहित असेल तर तो म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल। पुढे पोलीस नाईक। आता हे पद आहे ना, हे पद त्यांनी रद्द केले सरकारने, म्हणून हे पद आता अस्तित्वात नाही, परंतु हे आधी होतं। मग आधी याच्यात कसं राहायचं की याच्यात 2 पट्ट्या राहायच्या पिवळ्या कलरच्या। बघा, ह्या 2 तुम्हाला पट्ट्या बघायला मिळतात आणि हे प्रमोशनने भरलं जायचं। म्हणजे सुरुवातीला तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल राहायचे, त्याच्यानंतर तुमचे काही वर्षांनी प्रमोशन होऊन तुम्ही इथं जायचे। याच्या 2 पट्ट्या असतात। हे गट क संवर्गाचं आहे, याला वेतन श्रेणी थोडी चांगली होते, 25,500 ते 21,100। तर हे पद आता रद्द झालेले, हे संवर्गच त्यांनी आता रद्द करून दिलेलं पोलीस नाईकचं। आता डायरेक्ट तुम्ही पोलीस हेड कॉन्स्टेबल बनतात पोलीस कॉन्स्टेबल वरून। याचं जर तुम्ही पाहिलं तर 3 पट्ट्या असतात इथं। बघा, या पिवळ्याच्या 3 पट्ट्या, 1, 2 आणि 3। पोलीस नाईकला किती होत्या? 2 होत्या आणि याला किती राहतात? 3। म्हणजे याच्यावरून तुम्ही याचे 3 पट्टे असतील तर ओळखू शकतात की हा पोलीस अधिकारी कोणता आहे। हे पण गट का संवर्गाचं पद आहे, हे प्रमोशनने भरलं जातं, याला काही एक्झाम होत नाही। याचं वेतन असतं S9 26,400 ते 83,100 एवढं वेतन असतं याच्यात। मेन काम काय असतं याचं बघा, पोलीस विभागातील निवासी अधिकारी असतो हा, तपासात निरीक्षण, कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन सुद्धा घेत असतो। पुन्हा प्रमोशन होतं तुमचं, इथूनही तुमचं प्रमोशन जे आहे तर ते होत असतं आणि तुम्ही जातात ASI सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक। याच्यावर जर तुम्ही पाहिलं मपो लिहिलेला असतो आणि एक स्टार असतो याच्यावर। आता खऱ्या अर्थाने स्टारला सुरुवात होते। इथं 2 पट्टे असतात, एक पट्टी असते लाल कलरची आणि एक असते ब्ल्यू कलरची। ती थोडा ब्ल्यू कलर तुम्हाला ब्लॅक दिसत असेल तो, पण ते ब्ल्यू कलरची पट्टी असते ती। याची वेतन श्रेणी चांगली आहे, S10 आहे, 29,200 ते 92,300 आणि हे गट क संवर्गातील अराजपत्रित पद आहे। अराजपत्रित पद आहे हे पद प्रमोशननेच भरलं जातं, याच्यासाठी कुठलीच एक्झाम होत नाही। याचं कामकाज असतं तपासणी, सहाय्य करणे, सिनियर अधिकाऱ्यांना मदत करणे, कागदपत्र आणि कोर्टातील महत्वाची कामं यांना करावी लागतात। पुढे ASIचं काही वर्षांनी तुमचं प्रमोशन होतं आणि तुम्ही म्हणतात ग्रेड पोलीस सब इन्स्पेक्टर, ज्याला PSI असतात। बघा, PSI 2 पद्धतीने बनता येतं। एक तर MPSC कंबाईन नावाची एक एक्झाम असते, मी तुम्हाला सांगतो। MPSC कंबाईन नावाची एक एक्झाम असते, त्याच्या माध्यमातून तुम्ही काय बनवू शकता? PSI बनवू शकतात किंवा
तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल असाल तर तुम्ही प्रमोशनने पीएसआय पर्यंत जाऊ शकतात. जेव्हा कोणताही व्यक्ती प्रमोशनने जातो ना तर त्याला निवड श्रेणी हे नाव येतं त्याच्या कंसात किंवा ग्रेड हे नाव येतं. म्हणून इथं हे जे ग्रेड पीएसआय नाव आले ना तर हे का आलेले कारण की हा प्रमोशनने पीएसआय झालेला आहे. याची वेतन श्रेणी सारखीच असते S14 38,700 ते 1,22,800. हे गट ब अराजपत्रित पद आहे. हे पद हे गट ब अराजपत्रित. याच्यावर जर तुम्ही पाहिलं बघा ही रेड कलरची पट्टी आहे आणि हे 2 स्टार तुम्हाला इथं जे आहे तर ते बघायला मिळतात. आता तुम्ही जी एमपीएससी कंबाईन नावाची एक्झाम देतात त्याच्यानंतर तुम्ही काय म्हणतात डायरेक्टली पीएसआय बनतात पोलीस सब इन्स्पेक्टर. आणि त्याच्यासाठी पण आपल्याकडे बॅच मित्रांनो जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही स्वरूपात तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि ही परीक्षा दरवर्षी होत असते. पीएसआय ची परीक्षा ही दरवर्षी होत असते. याच्यामध्ये पूर्व प्लस मुख्य आणि पूर्वची पण बॅचेस आपण आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर लॉन्च केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये देखील हाच आपला कोड यूज केला तर आणखी 10% ऑफ मिळेल. पीएसआय वर 2 स्टार असतात. 2 स्टार याच्यात असतात आणि याच्यात पण रेड आणि ब्ल्यू कलरची पट्टी आपल्याला इथे पाहायला मिळते. ओके S14 असता 38,700 ते 1,22,800. एमपीएससी थ्रू भरलं जातं हे पद गट ब अराजपत्रित. याची परीक्षेचं नाव आहे बघा एमपीएससी कंबाईन नावाची परीक्षा होते. एमपीएससी कंबाईन ग्रुप बी नावाची परीक्षा होते त्याच्या माध्यमातून हे पद भरलं जातं. यांचं जे मेन जे काम आहे ना FIR नोंदवणं आणि कोर्टात चार्जशीट दाखल करणं हे खरं तर काम पीएसआय जे आहे तर ते करत असतात. पुढे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर API म्हणतात. पीएसआयचं काही वर्षांनी प्रमोशन होतो तो API बनतो. API वर किती स्टार असतात 3 स्टार असतात बघा 1 2 3. आणि रेड कलरची पट्टी आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि महाराष्ट्र पोलीस सेवा म्हणजे MPOSE हे बघायला मिळतं बघा. तुम्ही इथं ऑब्झर्व केलं असेल इथं फक्त MPO होतं तिथं सेवा जी आहे तर ती खऱ्या अर्थाने सुरू होऊन जाते. हा S15 आहे 41,800 ते 1,32,300. 3 स्टार असतात तरी पण हे अराजपत्रित पद आहे. रेड स्ट्रीप असते. पीआय यांच्या सहाय्याने तपास करतो. कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी गुन्ह्याशी संबंधित संवेदनशील तपास जो आहे तर तो याच्याकडे दिला जातो जो पीएसआय कडे दिला जाऊ शकत नाही. हे थोडं सिनियरिटीचं पद आहे. आणि खऱ्या अर्थाने इथून आता काय होतं गट अ क्लास 1 चं पद सुरू होतं. तुम्ही बघा 3 स्टार असतात रेड आणि ब्ल्यू कलरची पट्टी आणि इथं खाली नाव काय येतं महाराष्ट्र पोलीस सेवा एवढं लक्षात ठेवा. बघा 3 स्टार असतात रेड अँड ब्ल्यू स्ट्रीप आहे. पोलीस ठाण्यांचे प्रमुख गुन्ह्यांचा तपास सहकार्यांचे विभाजन कायदे आणि नियमांचे पालन. मेन जो पोलीस स्टेशन असतं ना तर याच्या अंडर असतं पीआयच्या अंडर. म्हणून तुम्ही बघा एखाद्या तुमची गाडी अडवली तुमच्यासोबत कोणी कॅरी करत असेल तो लगेच त्याला विचारतो अरे तुझा पीआय कोण आहे त्याला फोन लावतो मी. म्हणजे प्रत्येक पोलिसाला रिपोर्ट करावं लागतं ना त्याच्या पीआयला. मग ते असं तुम्ही शब्द ऐकला असेल. हे पद प्रमोशनने भरलं जातं. याला S18 ची वेतन श्रेणी असते 49,100 ते 1,55,800 आणि अराजपत्रित आणि हे गट अ चं पद आहे डायरेक्ट क्लास 1 ऑफिसर असतो हा. पुढे एपीआयचं पुढे बनतात DYSP किंवा हे पद पण एमपीएससी नावाची एक एक्झाम होते ज्याला म्हणतात एमपीएससी राज्यसेवा नावाची एक्झाम होते एक. बघा एमपीएससी राज्यसेवा नावाची एक्झाम होते त्याच्यामधून DYSP किंवा त्याला ECP जे पद म्हणतो तर ते भरलं जातं. बघा ECP हा शहरी भागात त्याला ECP नाव राहतं आणि ग्रामीण भागात गेला तर त्याला DYSP हे जे नाव जे आहे तर ते देण्यात येतं हे लक्षात घ्या. आणि याच्याही बॅचेस आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. त्याच्यासाठी तुम्ही आपला ऍप डाउनलोड करा. बघा DYSP हे प्रमोशनने पण भरलं जातं किंवा याच्यासाठी एमपीएससी राज्यसेवा नावाची एक्झाम होते ज्याचा नुकताच पॅटर्न बदललेला आहे. आता तो UPSCच्या धर्तीवर त्यांचा पॅटर्न झालेला आहे. बघा इथं महाराष्ट्र पोलीस सेवा कुठल्याही पद्धतीची कलरची पट्टी नसते आणि 3 स्टार असतात. मात्र 3 स्टार असतात कुठल्याही कलरची पट्टी यांच्या याच्यात बघायला मिळत नाही बॅचवर. S20 ची वेतन श्रेणी असते 56,100 ते 1,77,500 एवढं असतं. उपविभागातील पोलीस कामकाज निरीक्षक मोठ्या गुन्ह्यांची तपासणी जनतेशी संवाद वरिष्ठांना अहवाल देणे हे सर्व कामं हे DYSP किंवा ACP करत असतात. पुढे आता जे पुढचे पद सुरू होतील ना तर ते IPS चे खऱ्या अर्थाने पद सुरू होतं. तुम्ही बघा इथून आता बघा हे महाराष्ट्र पोलीस सेवा आहे ना हे निघून जाईल. आता इथून पुढे नाव येईल IPS इंडियन पोलीस सर्व्हिस. आणि इथं काय येतो बघा हा अशोक स्तंभ इथे इथून पुढे आता स्टार तुम्हाला दिसणार नाही अशोक स्तंभ तुम्हाला दिसेल. बघा ऍडिशनल सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस याच्यासाठी 67,700 ते 2,08,700 एवढं वेतन आपल्याला इथं बघायला मिळतं. पुढे असतं सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस ज्याला काय म्हणतो आपण SP महत्वाचं पद असतं खूप. आणि हे IPS कडे असतं बघा याच्याकडे स्टार पण आहे आणि अशोक स्तंभ पण आहे. पण याच्यात महाराष्ट्र पोलीस सेवा म्हटलेलं नाही कारण की तो IPS आहे. बघा याच्यासाठी परीक्षा होत असते UPSC ची परीक्षा होत असते आणि UPSC परीक्षेसाठीचे पण बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत.
तर युपीएससी ची परीक्षा होत असते आणि त्याच्यामधून आयपीएस हे पद भरलं जातं. तसेच जे कोणी डीवायएसपी होतं ना त्याला देखील प्रमोशन घेऊन तो आयपीएस बनू शकतो. S25 ची वेतन श्रेणी असते 78,800 ते 2,09,200 एवढं असतं. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था महत्वाचं म्हणजे काय, डिस्ट्रिक्टची संपूर्ण कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी एसपी कडे असते. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांची देखरेख करतो, गुन्हेगारी नियंत्रण आणि ठराविक मोहिमा तो राबवण्याचं काम करत असतो. बघा 1 स्टार, अशोक स्तंभ आणि आयपीएस हे नाव. पुढे सिलेक्शन ग्रेड सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजे काय की जो कोणी डीवायएसपी वरून हे होतात ना एसपी होतात तर त्यांना सिलेक्शन ग्रेड म्हणजे निवड श्रेणी म्हटलं जातं. इथं तुम्ही बघू शकता 2 स्टार आयपीएस आणि काय पाहायला मिळतं अशोक स्तंभ. इथं अशोक स्तंभाने ते जे आपल्या भारताची राजमुद्रा आहे ना तर ती इथं बघायला मिळते. तिथं बघा S25 आहे 78,800 ते 2,09,200 आणि यांचं ना वेगवेगळ्या ठिकाणी जसं बघा बिनतारी संदेश, मोटार वाहन इथं पण यांना पोस्टिंग जे आहेत तर दिली जाते इथं. पुढे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस याच्यात S29 पर्यंतचं पेमेंट जातं. जवळपास 1,31,100 ते 2,16,700 एवढं दिलं जातं. बघा इथं 3 स्टार आपल्याला पाहायला मिळतात. आयपीएस साईन हे पाहायला मिळतं आपल्याला. ओके. पुढे स्पेशल इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस तर याची S30 ची वेतन श्रेणी असते 1,44,200 ते 2,18,200. इथं तुम्ही बघितलं ना तर आपला अशोक स्तंभ गायब झालेला. आता इथं काय आलेलं आहे, इथं तलवार आली बघा ही आयपीएस असतो आणि इथं हा स्टार जो आहे तो आपल्याला इथं बघायला मिळतो. पुढे बघा ऍडिशनल जनरल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस तर यांच्या अशा पद्धतीने हे असतं, याच्यावर ओळखायचं असतं. आणि शेवटचं काय असतं डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस ज्याला काय म्हणतो राज्याचा जो काही डीजीपी असतो सर्व पोलिसांचा बॉस असतो त्याला 2,25,000 पर्यंतचं वेतन असतं. आणि याचा बॉस असतो 2,50,000 वाला. तो कोण असतो, एक आयएस ऑफिसर असतो आणि त्याला म्हणतात गृहसचिव. गृहसचिव म्हणजे होम सेक्रेटरी नावाचं पद असतं जे फक्त आयएस लोकांसाठी असतं आणि तो त्याचा बॉस असतो. म्हणजे पोलीसचा एक बॉस असतो आणि त्याच्यावरती मंत्री असतो. हे सर्वोच्च पद असतं कुठल्याही पोलीस व्यवस्थेमधलं. संपूर्ण राज्यातील पोलीस दलाचे नेतृत्व हा जो आहे तर तो करत असतो. म्हणून हा आपल्या ओळखीचा असणं, जवळचं असणं प्रत्येक राजकारण्यांसाठी फार महत्वाचं असतो. मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण विविध सिरीज सुरू केलेले जसं की पोलीस भरतीसाठीची आपली ही कायम रिपीट होणारी सिरीज आपण सुरू केली. तसेच आपल्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही एमपीएससी कंबाईन थ्रू पीएसआय चे स्वप्न पाहत असाल तर त्याच्यासाठी आपण सिरीज सुरू केलेली एमपीएससी कंबाईनच्या स्टेट बोर्डची सिरीज जी तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी जी आहे तर ती उपयुक्त अशी जी आहे तर ती ठरणार आहे. इग्नाइट अकॅडमीचे आपले दर्जेदार कोर्सेस सुरू केलेले आहेत. जर तुम्हाला वाटतं की मला डायरेक्ट आयपीएस बनायचंय त्याच्यासाठी एमपीएससी युपीएससीचं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. त्याच्यानंतर डीवायएसपी बनायचंय तर तरी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह नुसार तयारी करावी लागणार आहे. त्यानंतर एमपीएससी कंबाईनची तयारी करायची ती पण आहे. आणि पोलीस भरतीसाठीची जी 13,000 जागांसाठी पोलीस कॉन्स्टेबलची जी जाहिरात निघणार आहे त्याच्यासाठीचे पण सर्व बॅचेस आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. या बॅचेसला जॉईन करताना GM10 नावाचा कोड यूज करा. सर्व गोष्टींवर 10% पर्यंतची ऑफ मिळणार आहे. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.